आपण स्वतः अजिबात एकाकी वाटून घेऊ नका। आम्ही सारे आपल्या पाठीशी आहोत। पांडू जी जा बग्गी जोडावयास सांग जी, आणि ज्या भेटवस्तू आहेत त्या बग्गीत ठेवावयास सांग। मी नारूला सांगितलं, तो येतोय मागून। बरे। बाकी माधवराव, आमचे येणे आपल्या घरातील मंडळींस आवडलेले दिसत नाही। नाही नाही नाही, जीवास लावून घेऊ नका। हो, असे आमचे स्वागत होणार हे आम्ही गृहीतच धरलेले आहे। पण फक्त एकच, आपण जी नवक्रांतीची जी ज्योत उजळली आहे ती तेवती कशी राहील याकडे आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावयास हवे। अगदी। पण विष्णू शास्त्री, आपण आलात अतिशय आनंद झाला। आपणा दोघांना आपल्या पुढील आयुष्यासाठी आम्हा दोघांकडून मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। येतो आम्ही। नमस्कार। या येतो येणे। झाले का सगळे? नाही, स्नेहांची बोलवण झाली का? सगळे यथासांग झाले ना? अरे माधवा, तुला सिद्ध काय करायचंय रे? भाऊसाहेबांना तुझे हे वागणे आवडत नाही, तुला ठाऊक आहे, तरी तू नेमके तेच करतोस। अरे तुझ्या या अशा वागण्याने घरातली शांतता लोप पावते आणि मग दोघांची तोंडे दोन दिशेंना आणि घरातल्या बायका दोन्हीकडे धावतायत आहो आहो करीत। भाऊसाहेब आले? कसे येतील? नाही, मी म्हणते येतील कसे? हे घरात हे असले भ्रष्ट पाहुणे आलेले असताना मुद्दामून घराबाहेर वेळ काढत असतील हो। बघितलंस ना रमे, तुझा हा असा नवरा काही सांगायला जावे तर हा असा तोंड फिरवून निघून जातो। शेवटी काय, बोलायचे आम्हीच, ऐकायचे आम्हीच, सगळे कल्याण। मी काय म्हणते, नाही म्हणजे आम्ही आपण सांगितल्याप्रमाणेच केले। म्हणजे ती मंडळी आली होती घरी, पण आम्ही कुणीही त्यांच्या समोर गेलो नाही। पाने घेण्यापासून ते अगदी वाढण्यापर्यंत सगळे काही रमेने आणि नारूनेच केले। त्यामुळे आता हा सगळा इतिवृत्तांत ऐकण्यात आम्हास अजिबात स्वारस्य नाही। बाळंपटजी, पहाटेसच गाड्या जोडा, कळे? आणि ऐकलत का, सामानाची बांधाबांध करायला सुरुवात करा। तातडीने उद्याच्या उद्या आम्ही करवीरास जात आहोत। आणि सुभद्रा वहिनी सांगा, तुम्ही सुद्धा जाण्याची तयारी करा म्हणावं। जाता जाता त्या सुद्धा घरी सोडून जाऊ आम्ही। भाऊसाहेब, आणि आता ह्या विषयावरती आम्हाला चर्चा नको आहे। पण माधवास काय सांगायचे? काय सांगावायचे म्हणजे? त्यास वाटले आम्हास काही सांगावे? नाही ना वाटले, मग झाले तर त्यास म्हणावे, आम्ही इथून गेल्यानंतर नवरा बायको मिळून या घरामध्ये काय गोंधळ घालायचाय तो घाला, हिंडा फिरा, काय वाटेल ते करा, मनास येईल तसं वागा। आम्ही येणार नाही अडथळा आणायला। आम्ही निघालो करवीरास। आता एक दिवस सुद्धा या घरामध्ये राहायची आमची इच्छा नाही। चला बाळंपटजी। तुम्ही सारे खरेच जाणार करवीरास?
आम्हाला नाही नेणार. मला तर काही विचारूच नकोस. झुले